T20 वर्ल्ड कपला सुरुवात झाल्यानंतर विराटला प्रत्येक सामन्यात अपयश मिळालं। अगदी IPL मध्ये 4, 6 आणि सेंचुरी लगावणाऱ्या विराटची रन मशीन इथं डाऊन झाली होती। त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला। पण तो जराही डगमगला नाही, विचलित झाला नाही। त्याने स्वतःवर विश्वास ठेवत ट्रोलर्सला करारा जवाब दिला आणि तो खरंच मोठ्या मॅचचा प्लेयर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। ते कसं हेच या व्हिडिओतून पाहूयात। टॉस जिंकल्यानंतर रोहितनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपनिंगसाठी मैदानात उतरले। पण यावेळी विराट एका वेगळ्याच अंदाजात दिसला, कारण गेल्या मॅचमध्ये त्यानं कधीही न केलेली गोष्ट या मॅचमध्ये केली। ती म्हणजे ग्राउंडवर उतरल्यानंतर त्यानं इथं तिथं पाहिलं आणि बॅट हातात धरून खाली बसला। याच क्षणी तो काहीतरी पुटपुटला। बहुतेक त्यानं मागील सर्व मॅचेसमध्ये केलेली खराब कामगिरी डोळ्यासमोर आणली असावी। या ट्रॉफीसाठी त्यानं आपला जीव पणाला लावला होता, कारण तो यावेळी नॅचरली खेळत होता। विराटला जेवढ्याही सामन्यात अपयश मिळालं त्यासाठी त्यानं अपयशाविरोधात खेळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याला हाफ सेंचुरी ठोकता आली आणि मॅच विजयाच्या दिशेनं खेचता आली। त्याचं झालं असं की विराट हा नव्या जोशात मैदानात उतरला। विराट आणि रोहितनं हिट मारण्यास सुरुवात केली, पण रोहितला 9 बॉलात 5च धावा काढता आल्या आणि पहिल्याच फटक्यात रोहित बाहेर गेला। भारताला पहिला झटका बसल्यानंतर सर्वात सिनियर प्लेयर म्हणून संपूर्ण टीमची जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली। त्यामुळे मनात जराही भीती न बाळगता त्याने ती जबाबदारी पेललीही। रोहित नंतर ऋषभ पंत मैदानात आला, पण तो 0वर आऊट झाला। सूर्यकुमार यादव, पण त्याला 3 धावांवरच समाधान मानावे लागले, कारण फायनल मॅचमध्ये सूर्याची बॅट तळपलीच नाही। आता अक्षर पटेलने विराटला चांगली साथ द्यायला सुरुवात केली। अक्षरने उत्तम कामगिरी करत 47 धावा काढल्या। असं करत करत टीम इंडियाने 100 पेक्षा अधिक धावा पूर्ण केल्या। आता विराटची हाफ सेंचुरी झाली होती, पण दुर्दैवानं यात जॅन्सनच्या बॉलवर कोहलीने हिट मारला खरा, पण रबाडाने कोहलीची कॅच पकडली आणि सामना आफ्रिकेच्या हातात जाणार असंच वाटू लागलं। कोहलीने 59 बॉलमध्ये 76 धावा काढल्या। यामध्ये 6 चौके, 2 छक्के आणि 129च्या स्ट्राईक रेटने तो खेळला। या ऐतिहासिक कामगिरीनंतर कोहलीनं T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा केली। त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय। पण विराटच्या या कामगिरीनं ट्रोलर्सला दाखवून दिलं की शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।